इथे बघू शकता मी मूठभर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या मध्यम तिखटाच्या आहेत. एक लसणाचा गड्डा सोलून घेतला. त्यानंतर 1 चमचा जिरे आणि कोथिंबीर घातली. थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट बनवून घेतलेली आहे बघा. त्यानंतर 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ असं तिन्ही पीठ समान वाटीने घेतलेलं आहे. त्यानंतर हळद घालून घेतली, चवीनुसार मीठ घातलं, मिक्स केलं. तयार केलेलं जे वाटण होतं तर ते घालून छान मिक्स करून याचा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे जे पीठ आहे तर ते धपाट्यासाठी मी मळत आहे. तुम्ही आता अजवाईन तीळसुद्धा घालू शकताय. थोडंसं छान वाटतं आणि कोथिंबीर जी आहे ती मिक्सरला न घालता कट करून घातल्यानंतर आणखीन थोडीशी छान दिसते बघा. तर अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं. त्यानंतर एक कॉटनचा सुती कापड घ्यायचा आहे आणि हे जे कापड आहे तर ते माझं खास धपाट्यासाठीच आहे. त्यामुळे ते असे पिवळे डाग पडलेले आहेत बघा. पळपूट घ्यायचं. पळपुटावर अशा पद्धतीने एक गोळा घेऊन थोडंसं पाण्याचा हात लावत अशा पद्धतीने धपाटा करून घ्यायचा. यामध्ये गोल करून घ्यायचे आहेत आणि थोडंसं तेल टाकून दोन्ही साईडने छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. दह्यासोबत किंवा चण्याच्या भाजीसोबत आपल्याला आज एन्जॉय करायचं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ?